श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्री गजानन विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुणवस्ती ग्रंथ कळसासनेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता. तूच एक गणराया, तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी. आपुल्या भक्तां लागुनी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयासनेई एकदंता. लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुदारे. तर हे लेखक जे आहेत ते म्हणतायत गणपती बाप्पाला की हे ग्रंथ लिहिण्याचं जे कार्य मी हाती घेतलेले आहे त्याचं तू आता पूर्ण कर म्हणे, असं हे गणपतीची आराधना करून म्हणतायत. असो बच्चूलाल अग्रवाल होता एका कोल्याला, धनकणक संपन्न भला मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मणपंत घुड्याची, कर्णोपकरणी ऐकिली साची. तेने साशंक जाहला, ते खरे खोटे पाहण्यास, विचार करी चित्तास. तो एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊनी बच्चूलाला घरी, बैसते झाले ओट्यावरी. की गजानन साक्षात्कारी, भक्त आपुला जाणून. तर महाराजच तो जो बच्चूलाल होता तो खरं खोटं काय कारंजाला जे काय घडलं ते बघण्यासाठी म्हणून तो अकोल्याला आला. पण महाराजच त्यांच्या घरी गेले, बच्चूलालाच्या घरी, की हा आपला खरा भक्त आहे म्हणून गेले त्यांच्याकडे. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांशी ऐसे वदला. आज गुरुराया वाटते मला, आपुली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे तू कविली मान. जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याचे. तर म्हणे मला असं वाटतं की आज तुमची पूजा करावी. ते हे जेव्हा महाराजांनी ऐकलं तेव्हा मानेने त्यांनी होकार दिला, मग संमती दिली त्यांना की काय हरकत नाही. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्याधरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमता घातले मंगल स्नान, आता ते पूजा करतायत. प्रथमता घातले मंगल स्नान, नानाविध उटणी लावून. मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा. शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी. एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेस्मी अनुनी बांधिला. गोफ घातिला गळ्यात, सलकडी ती हातात. करांच्या दोन्ही बोटात, मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची, वामकरी घातली पौची. रत्नजडित कंठ्याची, कंठी शोभा विशेष. तर त्यांनी पंचामृताने स्नान घातलं, निरनिराळ्या प्रकारचे उटणे लावले. त्यांच्या अंगावर जरीचा पितांबर दिला, शालजोडी. त्याचप्रमाणे हातामध्ये हिऱ्यांच्या अंगठ्या, गळ्यामध्ये गोफ घातला, हातात हिऱ्याची पौची घातली दंडामध्ये. याप्रमाणे सर्व त्यांनी नानापरी त्यांचा अलंकार घालून पूजा केलेली आहे. जिलेबी राघवदास पेढे, नैवेद्यास ठेविले पुढे. त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तबकात. अष्टगंध अर्गजा अत्तर, सुवासिके लावले फार. त्याने अवघा अंगभर, गुलाब पाणी शिंपडले. नैवेद्याला जिलबी पेढे, राघवदास लाडू वगैरे सर्व असं काही काही ठेवलं त्यांनी. आणि नंतर त्यांना अत्तर वगैरे दिलं, लावलेले त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडलं. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी. ती होती फार मोठी, रुपये होन मोहरांची. आणि त्यांच्या पुढे नंतर दक्षिणा म्हणून होन मोहरांनी तबकच ठेवलं सोन्याच्या ताटात. होन मोहरांनी सोन्याचं ताटच भरून ठेवलं त्यांनी पुढे. बेरीज करता 10,000, येईल ती साचार. ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. भरपूर असे 10,000 रुपये त्यांनी दक्षिणा जर मोजले तर तेवढे भरतील 10,000 रुपये, इतकी ती दक्षिणा ठेवली होती त्यांनी. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण. महाराज माझे इच्छी मन, राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी, अडचण होत असे भारी. मंडप जो तो घातला जरी, उत्सवासी गुरुराया.
त्या माझ्या मनोरथा पूर्ण करे ज्ञानवंता. ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन. श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. तर म्हणे आता ते महाराजांना विचारायला लागले की मला मनात इच्छा आहे म्हणे राम मंदिर बांधावं असं, कारण माझ्या ओट्यावर फार अशी अडचण होती, तर मस्त असा उत्सव करण्यासाठी माझी इच्छा पूर्ण करावी म्हणे. मग महाराजांनी आशीर्वाद दिला की तुझ्या मनासारखंच होईल सर्व. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले. हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण. मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श. या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाया कारण. केलेस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चूलाला. तर महाराज सांगायला लागले, अरे हे मला पोळ्याच्या बैलासारखं काय सजवलं म्हणे. मी काही पोळ्याचा बैल पण नाही आहे आणि दसऱ्याचा घोडा पण नाही आहे आणि मला दागदागिन्यांचा काही शोक पण नाही आहे का. तो म्हणे तुझी श्रीमंती दाखवण्यासाठी मला हे सर्व दाखवण्यासाठी हे सर्व केलं आहे म्हणे. तर अरे असं नको करू म्हणे. हे दागदागिने हे सोनं नाणे सर्व विष आहे म्हणे आणि मला काय करायचं आहे सर्व. मी असा संन्यासी आहे म्हणे. जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी. मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे मला लख लाभ असो बच्चूलाला. हे अवघे तुझे तुला लख लाभ असो बच्चूलाला. तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमा तटी उभा असे जगजेठी. तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. अरे हे काय मला याची काही गरज नाही म्हणे. मी असा गावभर असाच फिरत असतो म्हणे आणि हे जे काय सोनं नाणं असतं ना म्हणे हे सर्व तुला तुझंच लखलाभ हो. आणि ही याची गरज खरं तुम्हा प्रापंचिक लोकांना जे संसारी आहेत त्यांच्यासाठी ह्या द्रव्याची गरज असते. आणि मला माझा पांडुरंग जो आहे म्हणे भीमेच्या काठी जो विटेवर उभा आहे तो का मला देणार नाही का म्हणे. उलट हे सर्व तो मला देऊ शकतो म्हणे. मला काही नको असं सांगायला लागले ते बच्चूलाला. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले. चहो बाजूस पैकीले वस्त्राची ही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन. हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात बहुतांनी. तर असं बोलले महाराज आणि अंगावरचे दागदागिने काढून चौकडे फेकले आणि वस्त्र जे होते ते त्यांनी काढून फेकले. फक्त 2 पेढे खाल्ले आणि निघून गेले. हे बघितल्यावर सगळ्या लोकांना असं वाईट वाटलं. त्यात काही कारण ज्याचे लोक हजर होते साचे. ते म्हणती आपुल्या वाचे अभागी आमुचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपुल्या घरी. परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून. ते का समर्थान कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा ते मागे लक्ष्मणाने केली होती ना ते पूजा, तर महाराजांना नव्हतं आवडलं ते. जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची. पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. म्हणे दांभिकाची जे दांभिक असतात ते सर्व हे वस्त्र अलंकार हे देतात म्हणे. आणि ज्यांच्यामध्ये मनामध्ये खरा भाव असतो ते फक्त त्यांनी वस्त्र म्हणून अक्षता जरी वाहिल्या तरी महाराजांना त्या पावन होतात म्हणे. त्यांना पावतात त्या. शर्करा खंड खाद्यादी ऐसे म्हणून या वदनी. कुचका दाना आणोनी ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे. वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. साखर दूध दही तूप शर्करा खंड खाद्याने असे म्हणायचं आणि पुढे खौट शेंगदाणा ठेवायचा असा हा प्रकार आहे म्हणे. हे दांभिकपणाच झाला म्हणे हा सर्व. आणि त्याचमुळे त्या लक्ष्मणाला सर्व भोगावं लागलं. मागे जेव्हा आपण बघितलं ते त्या अध्यायांमध्ये. हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन. जवाहून आगळे आता याच्या वैभवाला. ओहोट हा ना शब्द उरला संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. ह्या बच्चूलालाने जे काय त्यांचे पूजन केलं त्याच्या म्हणजे त्या पूजनामध्ये त्यांनी धन द्रव्य जे काय अर्पण केलं त्याच्यामध्ये जीव घातला नाही म्हणे. आणि म्हणून त्यांचं जे काही वैभव आहे ते त्याला आता ओहोटी हा कधी लागणारच नाही. त्यांची कारण समृद्धीच होत राहील म्हणे. त्याच्यावर आता खरीच संत कृपा झालेली आहे म्हणे.
बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास, परीन लागला थांग त्यास. समर्थांचा कोठेही असो एक पितांबर नावाचा, शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. तर त्यांचा एक शिष्यसुद्धा होता पितांबर नावाचा. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐसी गोष्ट झाली. गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यान धडके धोतर. डुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कथलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई, आणि तडफडे तहानेने. तशातलाच हा प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तर महाराज म्हणायला लागले, तो पितांबर जो होता तो गरीब होता, त्याचं नाव पितांबर. महाराज म्हणायला लागले त्याला, अरे तुझं नाव तर पितांबर, तुला नीट धोतर सुद्धा नाही आहे म्हणे. जसं म्हणे नाव सोनूबाई आणि हातामध्ये कशाचा कथिलाचं कडं, किंवा नाव गंगूबाई आणि सारखी तारेने तडफडते नाव गंगाबाई, असा हा प्रकारे म्हणे. हे जे तुझं धोतर आहे म्हणे ते फाटकं तुटकं पोत्याला घालायचं सुद्धा उपयोगाचं नाही म्हणे ते, असं महाराज पितांबराला म्हणू लागले. तेच नेसुनी बैसशी, डुंगन जगाला दाखविसी. हा घे दुपेटा देतो तुसी, नेसावा या कारणे. तो न करिता अपमान, राहे बाळा नेसून. यासी नको सोडू जाण, कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला, हे असह्य झाले इतराला. भाऊच घातकी भावाला, होतो स्वार्थ दृष्टींनी. तो वेडा वाकडा प्रकार, कशास बोलू साचार. गटाराचे उघडिता द्वार, घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत, शिष्य होते असंख्यात. परी अधिकारी तयात, 2 हातांच्या बोटा इतके. तर जसं त्या महाराजांनी सांगितलं की अरे हे जुनं पुराण धोत्र नको नेसू म्हणे. आता मी जे तुला काही दुपट्टा किंवा उपरणं देतो ते तू नेसून घे, आणि हे सोडू नको म्हणे. आता हे बघितल्यावर बाकीचे जे शिष्य होते, मनामध्ये भाव असणारे बोटावर मोजण्या इतकेच असतात, पण भाऊबंदी किंवा तुझं माझं करणारे भरपूर असतात. त्यातला हा प्रकार आहे, ते बाकीच्या लोकांना काही आवडलं नाही. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नाना परी. त्यातून क्वचित कोठे तरी, नजरेस पडती चंदन तरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते. काही शिष्य पितांबराते, टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र घालिसी करिसी परिधान. जे का समर्थान कारण, ल्यावयाच्या उपयोगी. जसं म्हणे जंगलामध्ये भरपूर झाडं असतात, खूप असतात, पण त्या जंगलामध्ये चंदनाचे झाडं कुठेतरी क्वचित असे झाड आढळतात. त्याप्रमाणेच हे शिष्यमंडळींमध्ये खरे शिष्य जे असतात ते बोटावर मोजणे इतकेच असतात. तर ते बाकीचे जे होते ते त्या पितांबराला बोलू लागले म्हणे, अरे हे महाराजांचं नेसण्यासारखं धोतर आहे, तूच का नेसून बसतो म्हणे, असं त्याला टोचून बोलू लागले. हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करिसी परिधान. जे का समर्था कारण, ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशाल चंद असशी मुळी. तू राहू नको ये स्थळी, अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला, मीन गुरुचा अपमान केला. उलट मान ठेविला, आज्ञा ऐकून तयाची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले. तेच मी हो परिधान केले, ही का झाली अवज्ञा. बाकीचे सांगायला लागले म्हणे, हे त्यांचं नेसायचं धोत्र तू नेसला, हा त्यांचा अपमान केला म्हणे, तू त्यांच्याजवळ राहू नको, तू इथून निघून जा, असे हे बाकीचे लोक त्यांना म्हणायला लागले. तेव्हा पितांबर म्हणाला, अरे म्हणे मीनी त्यांचा अपमान केला, मी त्यांची उलट आज्ञा पालन केली म्हणे, आणि त्यांनी हे जे वस्त्र दिलं ते मी नेसलं म्हणे, त्यांचं आज्ञेचं पालन केलं म्हणे, असं तो काकुळच करून सांगू लागला तो. ऐसी भवती न भवती झाली, शिष्यात तेढ माजली. ती मिटवा वया माव केली, ऐशा रीतीने गजानने पितांबरासी म्हणती गुरुवर. तो येथून जावे दूर, जाणते मूल झाल्यावर, आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी, पदनतासी तारावे. डोळ्यास आसवे आणून, करुणिया साष्टांग नमन. मागे पाये फिरवून, सोडून जाता मठासी.
तर महाराजांनी ते त्या लोकांचं बोलणं ऐकलं आणि पितांबराला सांगितलं, अरे म्हणे तू जा म्हणे, इथून दूर जा म्हणे निघून. जसं आई आपल्या मुलाला लांब ठेवते मोठा झाल्यावर, त्याप्रमाणे तू जा म्हणे आता ह्याच्यात जा म्हणे, दुसरीकडे जा म्हणे. आणि भूमीवर जे कोणी आहेत, जे काही लोक आहेत त्यांचा उद्धार कर म्हणे, असं सांगून त्यांनी सांगितलं. ते ऐकून पितांबराला वाईट वाटलं आणि डोळ्यात अश्रू आणून त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि मागे फिरून जसं पाहत पाहत परत मागे फिरून पाहायचा, परत पुढे जायचा, असं करत तो निघाला. पितांबर आला कोंडोलसी, बसला वनात आंब्यापाशी, चिंतन चालले मानसी, निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उदया येता दिनकर, जाऊन बसला झाडावर, मुंगळ्यांची या त्रासाने. तो कोंडोलीला आला, नंतर एका आंब्याच्या झाडापाशी वनात जाऊन बसला आणि तिथंच तो रात्रभर राहिला. आणि खाली बसला तर तिथं मुंगळे त्रास द्यायला लागले, म्हणून तो वरती झाडावर जाऊन बसला. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी, लहान थोर फांद्यांवरी आला पितांबर जाऊन, परी निर्भय ऐसे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाना, हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. तर तो झाडावर चढला, पण जिथं अशी जागाच नाही की जिथं मुंगळे नव्हते. तो या फांदीवरून त्या फांदीवर इकडून तिकडे सारखा त्या झाडावर शोधत होता की चांगली जागा असेल, पण सगळीकडे मुंगळेच होते. आणि हे सर्व त्यांचं कृत्य एक गुराखी बघत होते तिथले. ते म्हणाले, आपसा आपसात हा माकडा परी कारे फिरत, या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. तर त्यांना हसू आलं आणि सांगायला लागले, अरे हा कोण आहे म्हणे, हा माकडासारखा इकडून तिकडे नुसतं या फांदीवरून त्या फांदीवर करतो, कोण आहे म्हणे, बघू तरी. लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा, चला हा येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात. अरे म्हणे हे एवढ्या फांदीवरून फिरतो पण खाली काही पडला नाही. व दुसरा म्हणतो, जे समर्थांचे शिष्य असतात ना म्हणे, त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य असतंच म्हणे. महाराजांचे, गजानन महाराजांचे शिष्य असतात, त्यांच्या अंगी हे सामर्थ्य येतं म्हणे. तर असं म्हणून त्यांनी चला म्हणे गावात जाऊन सांगू म्हणे याची बातमी सगळी. मुखे वृत्त कळले, कोंडालीचे लोक आले, आम्रवृक्षापाशी भले, कोण आले ते पाहावया. म्हणाले पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार, बळेच करतो वेडे चार, गजाननाच्या शिष्यापरी. ते लोक आले आणि त्यांनी बघितलं आणि मनात म्हणायला लागले, अरे हा ढोंगी आहे म्हणे कोणीतरी, हा नुसतं गजानन महाराजांचा शिष्य म्हणून काहीतरी वेडेचाळे करतोय म्हणे. असं त्यांचे निरनिराळे तर्क कुतर्क चालायला लागले त्या गावातल्या लोकांचे. शिष्य गजानन महाराजांचा, भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्याचा, आडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास, सोडून बर्फी पेढ्याला पुसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. तर म्हणे, अहो हे गजानन महाराजांचा शिष्य हे पेढे बर्फी सगळं हे चांगलं चांगलं सोडून कशाला आपल्या गावात येतील म्हणे, असे ते म्हणायला लागले. चला म्हणे काय खरं खोटं एकदा त्याला आपण विचारूच म्हणे. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला, तू कोण कुठील कशास आला, गुरु कोण तुझा असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या आली झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होते बहुवसी, म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. मग त्याला विचार लागले, तू कोण कुठला काय. मग त्यांनी सांगितलं की मी गजानन महाराजांचा शिष्य आहे आणि त्यांच्या आज्ञे झाला म्हणून मी इकडे आलेलो आहे म्हणे, आणि इथं खूप मुंगळे आहेत म्हणून मी खाली वर असं बघ फिरतोय म्हणे. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होते बहुवसी, म्हणून बैसलो फांदीशी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकतात भाषण, लोक कोपले दारुण, अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची, खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावाचा, शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे. त्याला लोक खोटं ठरवायला लागले, त्याची चेष्टा करायला लागले. म्हणे अरे असं कुठे होतं का म्हणे, राजाची राणी आणि ती खूप आवडती पण पोट भरण्यासाठी मोलमजुरी करते म्हणे,
असं कोणी असं होणार आहे का म्हणे. असं म्हणून त्याला ते सगळे हिणवू लागले की तू एवढा महाराजांचा शिष्य आहे आणि मुंगळे लागतात म्हणून तू इकडून तिकडे फिरतोय. असं त्याला सोंगाड्या असं चिडवू लागले ते. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एका काळी त्यांनी ऐशी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला, त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आणभली, नाही तरी या स्थळी तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करी साचा आमुच्या देखते काळी. ऐसे नजरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. तर ते लोक त्याला सांगायला लागले म्हणे, अरे तू खरंच जर महाराजांचा शिष्य असशील म्हणे, जसं म्हणे महाराजांनी एका आंब्याच्या झाडाला फळं आणून दाखवली म्हणे, तू नुसते पानं तर आणून दाखव म्हणे. हा बळीराम पाटलाचा जो आंब्याचं झाड आहे म्हणे, तर त्याला नुसते पानं आणून दाखव. जर पानं आले तर तू खराच शिष्य आहे म्हणे, आम्हाला तू वंदे होशील, आम्ही तुझी पूजा करू म्हणे, नाही तर तुला आम्ही मार देऊ म्हणे. असं सर्व लोक त्याला सांगू लागले. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काकी तू शिष्य सद्गुरूंचे, काही अंशी निघती साचे, बापा त्यांच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवागार, ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. सगळे त्याला सांगायला लागले, हे आंब्याचं झाड हे आता हिरवं कर म्हणे. आणि तो आता घाबरला पितांबर, आता काय करावं. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका, एका खाणीत निघती देखा, हिरे आणि गारा हो, तैसाच मी गार परी, गजानन शिष्या भीतरी, बोलवलो नाही वैखरी, यत्किंचित खोटे हो. गारेवरून खानीस नाही येत जगी दोष, मी निज गुरुचा नावास, चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर, संकट शिष्यास पडता थोर, ये धावा करती सद्गुरूंचा. तर तो सांगायला लागला, अहो म्हणे हिरा आणि गारगोट्या एकाच खाणीत निघता, म्हणून काय खाण वाईट असते का म्हणे, तुम्ही असं नका म्हणू माझ्या गुरूंना किंवा मला काही बोलू नका म्हणे. असं म्हणून तो घाबरून गेला. आणि आता त्याला वाटायला लागलं की आता गुरूंचं नाव आहे ते खरं सांगायलाच पाहिजे. आणि ते लोक त्याला बोलत होते आणि तो बिचारा मनात म्हणत होता, आता शिष्य आहे, गुरूंचा धावा केलाच पाहिजे. ऐशी झाली आडवीर मग तो शिष्य त्यांचा जरी, नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी, साय त्या पुल्या शिष्यास. ऐशी झाली आडवीर पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातूर, काही न सुचे तयासी, त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पाहावयासी, मुले बायका समवेत. मग सर्व लोक त्याला सांगायला लागले, याला बिचारायला आता इकडे आड तिकडे वीर झाली, काय करावं कळत नाही. धावा करायला लागला तो. आणि तो जेव्हा महाराजांचा धावा करायला लागला त्यावेळेला अख्खं गाव तिथं लोटलं, सगळे मुलं माणसं बायका सगळे आले आणि बघतायत काय होतं ते. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडले अपार आपुल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनताच्या रक्षणा, धावा आता ये काळी, माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाळा, आपुल्या ब्रिदापासी पाला आणि आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी, ना तरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. तो आता धावा करायला लागला, देवा आता धाव म्हणे, आता तू जर मला साह्य नाही केलं, तू भगवंत आहे म्हणे, तुझं मला साह्य नाही केलं तर मला आता हे मृत्यूच देतील म्हणे. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला, जनी वा चढविता सुळाला, त्याचे पाणी झाले, जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. तर जसं प्रल्हादाने सांगितलं या खांबात भगवंत आहे, तिथे तू नरसिंह म्हणून प्रकट झाला. त्याचप्रमाणे जनाबाईला सुळी द्यायला लागले तेव्हा तिने धावा केल्यानंतर तू त्या सुळाचं पाणी करून टाकलं. तसं माझा तुझ्यावर भरोसा आहे, तू आता काय ते कर म्हणे. असं गजानन महाराजांना तो विनंती करू लागला. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा, माझे काही महत्त्व नाही ते अवघे तुझ्या ठाई,
पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तर देव आणि भक्त याच्यात काही अंतरच नाही ना म्हणे. तर तू आता मला मला हे कर म्हणे, सहाय्य कर देवा. जसं फुलांमुळे दोऱ्यामुळे नाही माळेला शोभा आहे, तर फुलांमुळे येते. त्याचप्रमाणे कस्तुरी जसं म्हणे, कस्तुरीचा सुगंध मातीत जरी टाकली तरी ती हे होते म्हणे, सुगंधितच असते कस्तुरी मातीत टाकली तरी. तर तुझ्यामुळेच माझं जे काय अस्तित्व आहे हे सर्व तुझंच आहे. तू कस्तुरी मी मातीचा सत्य, तुझ्यामुळेच आले येत संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई या वठलेल्या वृक्षा ठाई. आणि पर्णे कोमल लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर. जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलिया. लोकांना तर सांगायला लागला गजर करा म्हणे महाराजांचा. लोक अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जननयनी पाहती त्या अवघ्या कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपुल्या करांनी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. तर म्हणे आहो हे बापा खरंच पानं आले म्हणे. गजर करता करता लगेच पानं आले आणि बाकीच्यांना वाटलं की आपण स्वप्नात तर नाही ना, मग चिमटे घेऊन बघा म्हणे आपल्याला स्वतःलाच. गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य, खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांचे रूपये दिसती की. तर कोणी काय म्हणायला लागले ही नजरबंदी केली आहे म्हणे याने. जसं गारुड्याच्या खेळामध्ये दोरीचा साप दिसतो किंवा खापऱ्या असतात तर त्याच्या पैसे दिसतात म्हणे, तसाचही काहीतरी त्यांनी नजरबंदी केलेली आहे असं काही लोक म्हणायला लागले. तोची भ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तत्काळ आला चीक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. तर कोणी पानं तोडून पाहिले तर खरंच त्याच्यातून पांढरा असा चीक निघायला लागला आणि त्यांनी खरंच सत्यता आहे हे त्यांना सर्वांना कळालं. आणि मग गजानन महाराजांचा तो जयघोष करू लागला सर्व लोक. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी, चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडोली कारण. वासरांसाठी गाय जैसी ते अवघ्यासी मानवले, पितांबरासी मिरवीत नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदयला, तैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठविला. कल्याण नामे करुणी भला कल्याण करण्या जगाचे. तर मग म्हणे लोक म्हणायला लागले अरे आता ह्या पितांबरांना म्हणे आता खरंच हा गजानन महाराजांचा शिष्य आहे, यांना आता आपण आपल्या गावात कोंडोलीला घेऊन जाऊ. जसं आणि एखाद्या दिवशी खरंच महाराज येतील याच्यासाठी म्हणे. जसं वासरासाठी गाय येत असते तसं महाराज सुद्धा इथे येतील म्हणे या शिष्यासाठी. यांना आपण आता यांच्या आपल्या गावात घेऊन जाऊ आणि यांचा हे करू म्हणे, आदर सत्कार करू. जसं रामदास स्वामींनी कल्याणाला पाठवलं होतं जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी जसं कल्याण स्वामींना पाठवलं होतं त्याप्रमाणे यांनी हा शिष्य पाठवलेला आहे म्हणे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजेरे, उदेले हे भाग्य खरे या कोंडोली गावाचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत, इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी, जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आणि मग कोंडोली गावाचं खरंच भाग्योदय झाला म्हणे. आणि त्या कोंडोली गावामध्ये सर्व पितांबराची भक्ती करू लागला. तिथंच तो गुरु म्हणून प्रसिद्ध झाला. आणि जसं हिरकणी जिथे जाते तिचं मोल कळतं म्हणे. आणि हिरकणी की झाकून ठेवली तरी त्याचं मोल कमी होत नाही असं. आणि तिथंच त्या पितांबरांचा मठही झाला, तिथंच त्यांचं आयुष्य गेलं आणि शेवटही तिथंच झाला. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात, एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण उसू लागले कर जोडून, महाराज आपुले मन का हो अस्थिर झाले. तै महाराज वदले लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला. जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे, त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन
कोण देतो त्या ठाया. राम थोरी झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठातरी आता न तयार राहावया. तर एके दिवशी महाराज असे विषण्ण अशा स्थितीत उद्विग्न होऊन बसलेले होते. तेव्हा शिष्य विचारू लागले त्यांना की का बरं तुम्ही एवढे असे शांत शांत किंवा असे अस्थिर असं म्हणून स्थिती का आहे म्हणे तुमची. तेव्हा महाराज सांगायला लागले की आमचा जो कृष्णा पाटील नावाचा शिष्य होता, जो आम्हाला चिकनी सुपारी आणून देत होता, तो गेला म्हणे. आणि त्याचा मुलगा जो आहे राम, तो अजून लहान आहे म्हणे. तर आता मला कोण देईल बा सुपारी. तो मोठा झाल्यावर दिलंच म्हणे मला सुपारी. पण आता माझं काही इथं मन लागत नाही म्हणे. आता मी इथून निघून जावं असं वाटतं म्हणे. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो इथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला. श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळीने धरले चरण महाराज आम्हा सोडून. तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. मग बाकीची जी मंडळी होती आणि श्रीपतराव बंकटलाल ताराचंद मारुती हे सर्व आले आणि म्हणे आता आपण यांना विनंती करून बघू की इथून काही तुम्ही जाऊ नका असं म्हणून ते त्यांचे चरण धरू लागले, पाय धरू लागले आणि सांगायला लागले की तुम्ही जाऊ नका, इथंच राहा म्हणे, गावातच राहा. तई महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी. मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. महाराज त्यांना सांगायला लागले की तुमच्या गावामध्ये दोन तट आहेत म्हणे, 2 दुफळी आहे म्हणे. तर इथं मला राहावं असं वाटत नाही. जर या तुमच्या दोघांच्या जागेत मला राहायचं नाही, माझ्यासाठी वेगळी अशी जागा जर तुम्ही करून द्याल तरच मी इथे राहील म्हणे, नाही तुम्ही अन्यथा इथून निघून जातो. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या प्रित्यर्थ. जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे. सरकार असं नाही साचे बंकटलाल बोलला वाचे. ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला. जागा देईल हा न उरला भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे. तर त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि हे बाकीचे जे लोक म्हणायला लागले की त्या लोकांना आपल्या स्वामींबद्दल काही आस्था वगैरे नाही म्हणे आणि ते कशाला जागा देतील. तर तेव्हा बंकटलाल सांगायला लागला की आपण त्यांना सांगू म्हणे, साकडं घालू की आम्हाला तुम्ही जागा द्या आमच्या महाराजांसाठी, तर ते ऐकतील म्हणे. असं म्हणून त्यांचे आपापसात बोलणं सुरू होतं. समर्थे केले ऐशे भाषण काय आहे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवर आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी. हिचा मालूक पांडुरंग. बंकटलाल सांगायला लागले की आपण त्या इंग्रजांना आपण साकडं घालू, ते नक्कीच जागा देतील. आणि इंग्रजांचं आत्तापर्यंत हजारो राजे झाले म्हणे, त्याच्यावर ती कशाचे त्यांचे होते म्हणे, ते त्याच्यावर सर्व पांडुरंगाचीच सत्ता असते, भगवंताचीच जागा आहे म्हणे. ते कोण देणार आहे, आपण कोण घेणार आहे म्हणे. भगवंतच बरोबर सर्व काही करून घेतो. व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल ते प्रयत्न करिता. पुढे बोलू नका आता हरिपाटलाच्या हाता यश येईल निश्चय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. आणि मग हे असं सर्व प्रयत्न करून त्यांना इंग्रज सरकारने ह्या लोकांनी 2 एकर मागितली होती, तर त्यांनी म्हणे सध्या तुम्हाला 1 एकर देतो, याच्यावर तुम्ही काम सुरू करा म्हणे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचं आम्ही पुरवीन हेत जागा आणि कदेऊन या. तो ठराव सरकाराचा आहे दप्तरी नमूदसाचा. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्य निरीक्षणात जमला आणि काम झाले सुरू. आणि मग त्यांनी अशा प्रकारे त्यांना 1 एकर सध्या जागा मिळाली. त्यांनी त्या सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं की
तुम्ही काम सुरू केल्यानंतर पुढे अजून तुमचा हट्ट जो काय आहे तुमची इच्छा तर मी पूर्ण करेल, तुम्हाला अजून जागा देईल म्हणे आणि तुम्हाला हे सर्व करायला जागा देईल म्हणे. असं हे सर्व जे काय आहे हे सर्व लिहून ठेवलेलं आहे म्हणे. आतासुद्धा आपल्याला माहिती मिळते म्हणे, यांच्या दप्तरात म्हणे माहिती आहे. असं म्हणून ते सर्व लोक वर्गणी करायला निघाले मंदिर बांधण्यासाठी. मग हरी पाटील बंकटळाला निघते झाले वर्गणीला, द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पूर्णविण्यात हेत, देव आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. ह्या सर्वांनी मिळून वर्गणी गोळा केली. श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त, निज कल्याण व्हावया. अशा प्रकारे हा गजानन महाराजांचा अध्याय तुम्ही ऐका म्हणे, त्याच्याने तुमचं कल्याण होईल. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 12ोऽध्यायः समाप्त. श्री गजानन महाराज की जय.